त्याशी न गेला मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे सोडावे चरण त्यांचे तापाची झाली बुळवण देखील चरण वैष्णव तुका एका जनार्दन घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्मी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव शांताकारं भुजनशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवेदायनं वन्दे विष्णुभवदारं सर्वलोकैकनाथं वंशीदेवराम बाबा पीतांबरादौ बाबा विठ्ठल कीर्तनसाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा आणि आपल्या मनुष्य जीवनामध्ये साधू संतांचे दर्शन झाल्यानंतर काय घडतं धन्य आजी दिन संत दर्शनाचा. संतांचं दर्शन जर झालं मनुष्य जीवनामध्ये तर आपल्या जीवनामध्ये काय घडतं धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला. संतांचं दर्शन झालं तर आपल्या अनंत जन्माचा सीन वाटो मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे. एकदा जर संतांचं दर्शन झालं तर आपल्याला जीवनामध्ये असं वाटतं की त्यांचं चरण हे कधी सुटलं नाही पाहिजे. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. आलिंगन दिल्यानंतर फार आनंद आपल्या मनुष्य जीवनामध्ये होतो. विविध तापाची झाली बोलवण ज्या आपल्या जीवनामध्ये विविध तापाची जे काही संकट येतात जे काही आपल्याला काहीतरी त्रासदायक घडतं असे सर्व निघून जातं. विविध तापाची झाली बोलवण त्रिविध तापाची झाली बोलवण म्हणजे जे काही ताप येतात आपल्याला काही संकट येतात हे दूर झाले होतात असं या अभंगाला सांगतात. तुका एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मोजन्म. तुका म्हणे एका जनार्दनी घडो त्यांचा संग. कुणाचा संग साधू संतांचा संग घडला पाहिजे आणि तो संग घडल्यानंतर आपल्या कधीच आपल्या जीवनामध्ये त्या साधू संतांपासून दूर झालो नाही पाहिजे असं थोडक्यात या अभंगाचा नाथबाबाने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा हा पर्याय द्यायचा तो असा. शांतीब्रह्म आपण नाव घ्यायचं अर्जुन महाराज बाबा शिंदे विठ्ठल रुक्मिणी संस्थान चालत आलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्याकडे बाबांनी दिली आणि त्या बाबांनी दिली आणि बाबांना जे सहकार्य करणारी जी मंडळी सगळ्यांच्या कृपेने सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मला बाबांनी कीर्तन दिलं आणि या कीर्तन सेवेसाठी जे काय महाराज मंडळी उभी आहे माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला मी एक साधा आणि सगळ्यात मिसळून राहणारा प्राणी आहे आणि अशा माझ्या जीवनामध्ये हा योग आलेला आहे आणि तो योग आभाग्याचा उदय
बाबासाहेब महाराजांनी प्रमाण भाग्याचा अनुभव तेने जोडी संत पाय. माझ्या जीवनामध्ये हा भाग्याचा दिवस आहे. थोडक्यात सांगायचं, उदयने भाग्य आता अवघी चिंतावा अशा प्रमाणे बहुत दिवसाचं काही जे पुण्य असेल माझं, आणि ते या बाबांना कळालं म्हणून मला या ठिकाणी कीर्तनाची संधी दिली. आणि त्यांना सुद्धा पाठीमागे जे ज्यांच्या समोर हा कार्यक्रम चाललेला आहे त्यांची आमच्यावर काहीतरी कृपा असेल, आणि त्याच कृपेने बाबांना सांगितलं आणि या ठिकाणी मला हे स्टेज मिळालं. बाकी सांगायचं या पुरेपेक्षा असे या अखंड हरिनाम सत्याची की या चालत आलेला भव्य दिव्य काही वातावरणामुळं आपलं कीर्तन या ठिकाणी आलं. कारण पांडुरंग परमात्म्याला सुद्धा असं वाटलं असावं की पवार महाराजाचं कीर्तन माझ्या समोरच व्हावं असं मला वाटतं. कारण प्रभू रामचंद्र यांच्या दरबारामध्ये गेल्या वर्षी झालं, पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे होतं. म्हणून थोडंसं निसर्गाने विक्षेप केला आणि ते कीर्तन पांडुरंगाच्या समोर होत आहे, तरी त्याचा सुद्धा मला खूप आनंद आहे. या ठिकाणी चाललेला भव्यदिव्य अखंड हरिनाम जपता ज्ञानेश्वरी सकाळी गाथाभजन काकडा होईल, हरिपाठ गाथाभजन होईल, नंतर भावार्थ रामायणाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी बाबांनी कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि तो सतत प्रत्येक वर्षी चालत आहे. आणि आपण सर्व पंचक्रोशीतील प्लस वैद्यकिनी आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त या सप्ताहामध्ये अगदी आनंद लुटत आहेत. आज कमी संख्या आहे, परंतु जी काही संख्या आहे ती दर्दी आहे. ती समजणारी ज्यांना हा भाव कळतो अशी सर्व मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. त्यामध्ये मला साथ करणारे गुरुवर्य हरिभक्तपरायण मठाधिपती ज्ञानशून्य अर्जुन बाबा आहेत, तिवारी महाराज आहेत, हरिभक्तपरायण आमचे बाळासाहेब महाराज ज्यांना आज महाराष्ट्र ओळखतो गायनामध्ये आणि कीर्तनामध्ये सुद्धा. या ठिकाणाहून आमचे
हरिभक्तपरायण माझे गुरु गोकुळ महाराज, बाळू महाराज असतील, शिंदे महाराज, आमचे उद्धव अण्णा आहेत, दादा आहेत महाजनाडीचे, बिनसुलचे पटेल आहेत आणि आमचे भाऊ सुद्धा आहेत विनेकरी, ते तर आहेतच खुश आहेत. या ठिकाणी पेटी मास्तर प्लस आमचे सोनू मृदंगाचार्य, तसेच आम्हाला इकडे भाऊ खाली बसलेत, आज उद्धव अण्णा खोळे आलेत, आमचे काका बसलेले आणि सगळ्याच्या पाठीमागे आबा आहेत. आणि खूप असं माझ्यावर म्हणा सगळ्या वारकरी प्रेम करणारी व्यक्ती आपली माऊली महाराज आहेत. हे नवीनच या आपल्या या संप्रदायामध्ये नवीन येऊन एवढं प्रेम दाखवणं एवढं सोपं नसतं, पण त्यांना सुद्धा ती दाखवलं याचं कारण असं आहे की भगवंतांनी त्यांना काहीतरी बुद्धी दिलेली असावा, म्हणून ते तात्पर्य कुठलाही कार्यक्रम असो या ठिकाणचा वैद्यकीचा त्यांची सेवा असते आणि आमच्यासारख्या सुद्धा कार्यक्रमाला बाहेर सुद्धा ते हजर राहतात. सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि कीर्तनाला सुरुवात करून कीर्तन करायचं आणि कीर्तन सांगायचं आणि कीर्तन करायचं हे सर्वांचं काम असतं. हा खेळ एकल्याचा नाही, म्हणून मेळ जातो यार लहान थोर करावा विचार यारे यारे लहान यातून मोठी नारी. या ठिकाणी येण्याचा सर्वांना अधिकार आहे. अधिकार तर आहेत, परंतु साधू संत आपल्याला बोलावतात यारे यारे नारीन, सगळ्यांनी या आणि सगळ्याचा जीवन सफल करून घ्या. इथं यायचं कारण काय आहे? जे मिळालेलं जीवन आहे ते जीवन आपलं कशाने सुखी होईल, तर या ठिकाणी साधू संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर सुखी होऊ शकतं. कारण हे संत जे आलेले आहेत ते कशासाठी आले? येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी,
आले ज्या घर वैकुंठी. संत जे आलेले आहेत ते कशा कारणामुळे आले? या जगाचं कसं कल्याण होईल, जग कसं सुखी होईल, या जगाला आनंद कसा मिळेल आणि कोणाच्या जवळ गेल्यामुळे मिळेल, कोणाच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आनंद मिळेल आणि मिळालेलं जीवन हे सफल कसं होईल. तर तो कुणाच्या संगतीमध्ये? संतांच्या संगतीमध्ये होतो. संत फक्त त्यांना काही जगाचं देणं घेणं नाही, फक्त जगाचं ते स्वतःसाठी कुठलीही गोष्ट मागत नाहीत, करत नाहीत, फक्त जे काही करतात संतांच्या फक्त जे आलेले आहेत फक्त या जगासाठी आलेले. जगाचं कल्याण कसं व्हावं, त्यांनी काय करावा, काय खावा, काय प्यावा, कसं राहावा आणि कसं वागावा हे फक्त कोण सांगतं? हे फक्त संत सांगतात. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाय. मनुष्य जीवन जर मिळालं तर त्या मनुष्य जीवनामध्ये आपण कोणाच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे? साधू संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे. जीवनामध्ये आनंद मिळवायचा असेल, आनंद घ्यायचा असेल, संसार सुखरूप करायचा असेल तर साधू संतांच्या संगतीशिवाय पर्याय नाही. आणि हा अनुभव घ्यावा लागतो. हे कधी कळतं? ज्या वेळेस तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जाल त्यावेळेस कळतं. असं कुणालाही कळणार नाही. तुकोबाराव हे जे करून ठेवलं हे कशासाठी केलं? ज्ञानेश्वर महाराजांना सोपान काका असतील, मुक्ताबाई असतील, या चारी भावंडाला काय कारण होतं एवढं कष्ट घ्यायचं? काय त्यांचे जीवनामध्ये काय काय घडलं, काय नाही घडलं असं बोलायचं कारण आहे आपलं. त्यांच्यासारखा त्रास या जगामध्ये कोणालाही झाला नाही असा त्या चारी भावंडांना त्रास झाला. फक्त कशासाठी झाला? या जगासाठी, फक्त जगासाठी. जग हे जे भरभटलेलं जग आहे हे कसं सुधरत, कसं हे सुखी होईल यासाठी त्यांनी आतोनात असे कष्ट केले. आणि त्या कष्टाचं जर आपण विश्लेषण केलं, त्या कष्टाचा जर विचार केला त्या चारी भावंडाचा, तर आपल्याला कुठलंही डोक्यामध्ये जर घेतलं तर आपल्या मुखामधून एक सुद्धा शब्द निघू शकत नाही. त्याचा जर विचार केला तर एवढा अनाथ त्यांच्यावर दुःख झालं. आणि एवढं दुःख अरे बाप सांगता येणार नाही. काय काय घडलं हे सर्व तुम्हाला ज्ञात आहे. मी काही जास्त सांगत नाही. मी फक्त काय सांगतो की जे काही संत होऊन गेले त्यांनी काय काय कार्य केलं. तुकाराम महाराजांनी काय केलं? सावकार होते, मोठे होते. मी आता जास्त सांगत नाही, थोडक्यात सांगतो. श्रीमंत घराण्यातून होते. सर्व दुष्काळ पडला, सगळं अन्नधान्य वाटून टाकलं. जगासाठी केलं त्यांनी, काही आपल्यासाठी काही ठेवलं नाही. देह कष्टाविती परोपकारी, देह कष्टाविती परोपकारी,
जगाच्या कल्याण संतांच्या ओघोती देह कष्ट येती परोपकारे. संत हे फक्त परोपकार करतात, स्वतःसाठी काही नाही, फक्त परोपकार. आणि त्यांच्या उपकारामुळं आपलं हे जीवन सफल होत. माझं असं म्हणणं आहे, आपल्या जीवनामध्ये जर तुम्हाला काही जर मिळवायचं जर असेल तर संतांच्या संगतीत राहा. आणि तुम्ही या ठिकाणी जे काही मंडळी आलेला आहात, महिला असतील पुरुष असतील, हे का आलात तर तुम्हाला संतांचा सहवास आहे, याच्यात काही शंका. संतांच्या सहवासाशिवाय या धर्म मंडपामध्ये दुसरे व्यक्ती कोणी येऊ शकत नाही. जे साधू संतांच्या संगतीमध्ये आहात तेच या धर्म मंडपामध्ये येतात, बाकी येणार नाहीत. काय येणार नाही? त्यांना संतांची संगत नाही, त्यांना अनुभव नाही. अनुभव आले अंगा हे या जगात सांगत. अनुभव आल्यानंतरच मनुष्य त्या पद्धतीने वागतो, त्या पद्धतीने राहतो, त्या पद्धतीने जगतो, त्या पद्धतीने खातो, त्या पद्धतीने येतो. आणि जर माणसाचं हे जीवन मिळालेलं आहे तर ते कशासाठी आहे? आपण वाचू धन्य आजीबीन संत दर्शनाचा. का नाद बाबा का म्हणले धन्य आजीबीन संत दर्शनाचा? कारण त्याचं असं आहे, माझ्या बुद्धीने मला जे त्याच्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. नाद बाबा म्हणतात धन्य आजीबीन संत दर्शनाचा. संत कुठे असतात? या धर्म मंडपामध्ये असतात. आणि या धर्म मंडपामध्ये आल्यानंतर काय घडतं? धन्य आजीबीन संत दर्शनाचा. या आजचा जो दिवस आहे तो कसा आहे? संतांच्या दर्शनाचा दिवस आहे. तर तो कधी येतो? या धर्म मंडपामध्येच ते दर्शन करू शकतो. त्यामुळं नाथ बाबा म्हणतात, एकट्या व्यक्तीला म्हणणारे नाहीत नाथ बाबा. एका व्यक्तीला नाही, एका महिलांना नाही, एका बाळाला नाही, एका कुठल्याच व्यक्तीला नाही. धन्य आजीबीन संत दर्शनाचा. म्हणजे या ठिकाणी जेवढे आलेले आहेत, महिला असतील पुरुष असतील, अशा सर्वांचं दर्शन झालं. आणि या दर्शनामुळं काय झालं? झाली या दर्शन, झाली या
दर्शन झालिया दर्शनाने मागील परिहार पुढे नाही सेन परिहार पुढे नाही सेन मागील परिहार पुढे नाही सेन परिहार पुढे नाही सेन झालिया दर्शनाने कबीरा झालिया दर्शनाने कबीरा मागील परिहार पुढे नाही सीन मागचे जे काही तुमचं पुण्य आहे त्या पुण्यामुळं तुम्हाला या संतांचं दर्शन घडलं आणि संतांचं दर्शन घडल्यानंतर मागील परिहार पुढे नाही सीन पुढच्या जीवनामध्ये कुठल्याही तुमचं कार्य जे आहे तुम्हाला आनंदाचं मिळू शकतं सुखाचं मिळू शकतं तुमचं जे संसारिक रूपी कार्य आहे तो चांगल्या पद्धतीने चालू शकतं कशामुळे झाली या दर्शन एक फक्त एका दर्शनाने पहा मनुष्य जीवनामध्ये फक्त एकच वेळेस जर दर्शन झालं तर एवढा फायदा आहे आणि रोजच जर संतांच्या संगतीमध्ये राहाल तर किती फायदे होते जीवनामध्ये तर ते नाथबाबा सांगतात धन्य आजी दिन संत दर्शनाचा आनंद जन्मीचा सीन गेला कारण इथून पाठीमाग जे आपल्याला जन्म मिळालेत या आताही जन्म मिळालेला आहे जे काही पाठीमागचं दुःख झालं त्याचा सगळा सीन गेला असं म्हणून नाथबाबा सांगतात नाथबाबा म्हणजे कोण आहेत कसे आहेत याचं विश्लेषण करणं माझ्यासारख्या पामराकडे तोंडातून माझे शब्द निघू शकत नाहीत जरी समजा ज्ञान असेल तरी सुद्धा नाथबाबा शांती ब्रह्म एकनाथ महाराज या जगामध्ये जर कोणी शांत असतील तर नाथबाबा होते नाथबाबा कसे होते किती शांत का अरे नाथबाबा जर स्नानाला गेले तर एक व्यक्ती 108 वेळेस अंगावर थुकला तरी नाथबाबा त्या व्यक्तीला काहीच म्हणाले नाही शेवटी तो पान खाऊन जो नाथबाबाच्या अंगावर थुकत त्या माणसाचं तोंड तेवढ्या 108 वेळामध्ये आतून सडायला लागलं एवढे अंगावर थुंकला प्रसाद देऊन प्रसाद देऊन प्रसाद देऊन नाथबाबाच्या अंगावर 108 वेळेस थुकला त्याचं तोंड आतमध्ये सडायला लागलं त्यावेळेस त्यांनी बंद केलं आणि मग बाबांना म्हणला माझ्याकडून चूक झाली नाथबाबांनी एवढं करून सुद्धा प्रसाद देऊन मुक्त केला बाबा म्हणाले नाथबाबा म्हणाले अरे बाबा तुझ्यामुळं मला 108 वेळा या गोदामाईचं स्नान घडलं किती तू मोठा महान व्यक्ती आहेस असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा अभंग आणि त्यांच्या अभंगामधून माझ्यासारख्या पामाराने काय सांगावं या ठिकाणी माझ्या समोर असणारे एक ज्ञान सिंधू अर्जुन बाबा आहेत
बाबासाहेब महाराज आहेत, तिवारी महाराज, इकडे वयस्कर आमचे भोपळे महाराज आहेत, अण्णा आहेत, खूप ज्ञानी मंडळी आहे. तुम्हाला थोडक्यात सांगायचं, समोर बसलेली मंडळी इतकी ज्ञानी असते, त्याचं आमच्याकडे थोडस आम्ही कमी विचाराचे असतो. कसे असतो की आम्ही समोरच्याला कमी समजतो. माझा वैयक्तिक जीवनामध्ये अनुभव वामनभाऊच्या मंदिरामध्ये सांगतो, लक्षात आलं म्हणून सांगतो. वामनभाऊच्या मंदिरामध्ये माझं कीर्तन झालं. वामनभाऊचं गाव होते, त्या ठिकाणी फुलसांगीला असं महान फुल गर्दी भरलेली होती. आणि एवढ्या मंडपामध्ये मी अवघे चित्रलोके आनंदाची आता या अभंगावर कीर्तन केलं. सर्व उठून गेलेच, कार्यक्रम संपला, पण माझं त्या ठिकाणी 3 वर्षे कंटिन्यू कीर्तन होतं. पण 3ऱ्या वर्षी सुद्धा माझ्याकडून अवघे चित्रलोके अभंग घेण्यात आला आणि त्यावर मी कीर्तन केलं. सगळे पाया पडले. वयस्कर मंडळी असते तिथं वामनभाऊच्या गावामध्ये, खूप सगळे लोक येतात, महिला पुरुष. सगळ्यांनी दर्शन घेतलं. आता आम्हाला लाज वाटत होती दर्शन घ्यायची, परंतु घेतलं. पण एक बाबा असे होते, वयस्कर होते, आपल्याला पाहिलं तर वाटायचं की साधे डोळे असतील, पण त्या बाबांनी दर्शन घेतलं, माझ्या साईडला बसले आणि सर्व मंडळी महिलांनी दर्शन घेऊन गेल्यानंतर ते बाबा मला म्हणाले, महाराज बोला. म्हणलं बाबा, अहो म्हणले मी बोलू का? अहो बोला ना म्हणलं बाबा तुम्ही. अहो अगदी आनंदाने बोला, कारण माझं कीर्तन बाबाच्या दरबारात झाल्यावर मला ते आनंद वाटत होता ना, तर मी खुश होतो. तर बाबा म्हणलं बोला तुम्ही. बाबा म्हणाले, महाराज तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा हाच अभंग घेतला होता कीर्तनाला. ज्या वेळेस बाबा असे म्हणाले त्यावेळेस माझ्या अंगाचं पाणी झालं होतं की मला काय वाटलं, अरे समोर बसलेली मंडळी मागच्या वर्षाचं 3 वर्षापूर्वीच 2 वर्षापूर्वीचं लक्षात ठेवतात. म्हणजे हे किती समोरची मंडळी ज्ञानी आहात, आम्ही उभा राहिलो म्हणून ज्ञानी आहेत असं मी कधी समजत नाही. नाथबाबाने काय सांगितलं, एवढा वेळ जरी थुंकला तरी त्याला प्रसाद देऊन मुक्त केला. मुक्त केलं बाबांनी. पहा, 108 वेळा एका दिवसात स्नान करून कंटाळले असतील बाबा, तरी त्यांना कुठलाच राग नाही, कुठलाच राग आलेला नाही. परत त्यांनी त्या माणसाचे उपकार मानले आणि त्या व्यक्तीला प्रसाद देऊन मुक्त केलं. एवढी त्या नाथबाबाकडे शांतता. नाथबाबाचं सगळे तुम्ही ऐकलेली मंडळी आहेत. काय काय नाथबाबाच्या जीवनामध्ये. नाथबाबाचे लहान असतानाच आई वडील गेलेले होते आणि लहान असतानाच आई वडील गेले होते. आजोबा आणि आजीकडे नाथबाबा असत, बरोबर बाबा. आणि नाथबाबांना भगवंताचा फार छंद होता. ते एका महादेवाच्या मंदिरामध्ये रोज जायचे आणि रोज बसायचे. देवाचं, पांडुरंगाचं, महादेवाचं नामस्मरण करायचे. कारण ते माणसासारखे होते, पण ते संत होते. संत नव्हती जगाला माणसासारखी. हे संत जे आहेत यांची ख्याती नाथबाबा असतील, माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, स्वामी असतील, भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, नगद नारायण महाराज असतील, आपल्या ईश्वर भारती बाबा असतील, अशा या परिसरामध्ये एवढे संत होऊन गेले. कशामुळे होऊन गेले? ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, नाथबाबा असतील, नगद नारायण महाराज असतील, यांनी जे दाखवलं, सांगितलं, त्याचा प्रचार म्हणून ही संत मंडळी हरीचे दास जलुल, हरीचे दास जलुल, दास
तेथे हरीचे दास जन्म घेते. माणसं कुठेही जन्माला येऊ शकत नाही. साधू संत कुठे जन्माला येतात. पवित्र ते कुळ पावन तो देश आणि तेथे हरीचे दास जन्म घेते. कुणाच्याही पोटी शिवाजी महाराज जन्माला येत नाहीत. बरोबर बाबा? काहीतरी त्याला पुण्य लागतं. असंच एकदा विचारलं होतं तुकाराम महाराजाला एका वारकऱ्याने, बाबा तुम्हाला एवढं कसं काय येतं, एवढं कसं काय तुम्हाला कळतं? तर तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी कृपा केली. होऊ शकत नाही. खूप पुण्य करावं लागतं. मनुष्य जीवन मिळाला असाच वाया घालू नका. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. हा सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जर तुम्ही भगवंताची सेवा नामस्मरण केलं नाही तर आपला जीवन हे वायाला जाईल. म्हणून संत सांगतात नामस्मरण करा. काय नामस्मरण करा? विठोबा रखुमाई, संत दर्शनाचा
अनंत जन्मीचा शिन गेला मज वाटे त्याशी आनंद मजावे कदा न सोडावे चरण त्यांचे त्रिविध तापाची झाली बोलवन देखिले चरण वैष्णवाचे एका जनार्दनी घडे त्यांचा जनार्दनी घडे त्यांचा संत एका जनार्दनी घडे त्यांचा
एका जनार्दनी घरोत्यांचा संग न व्हावा वियोग जन्म जन्मी. नाथबाबांच्या या 4 चरणाच्या अभंगावर अगदी थोडक्यामध्ये वेळ कमी होता आणि थोडक्यातच बोललो नाही, पण आपल्या संपलेला आहे. तुम्ही हुशार आलात. या ठिकाणी सांगायचं असं तात्पर्य, चाललेला भव्यदेवी अखंड हरिनाम सप्ताह आणि या चाललेल्या भव्यदेवी अखंड हरिनाम सप्ताहाचं भगवंताकडे मी प्रार्थना करतो असंच भव्य स्वरूपामध्ये इथून पुढेही चालत राहावा आणि बाबांना अशी सर्वांनी साथ करावा ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी माझे ज्या मुखातून शब्द निघाले हे काही योग्यच असतील असं माझं म्हणणं नाही. समोरची मंडळी खूप हुशार आहात, महान आहात, तरी काही चूक असेल तर माझा बुद्धीचा दोष आहे आणि जे काही योग्य असेल ते पांडुरंग परमात्म्याचं असेल. आणि या ठिकाणी सर्वांचे एकदाच आभार मानतो. महिला मंडळ असो, पुरुष मंडळ असो, सर्वांनी माझे शब्द अगदी आनंदात तुम्ही ऐकून घेतले त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आणि बाबांनी पण मला इथे सेवा दिली त्याबद्दल मी बाबांचं सुद्धा ऋण व्यक्त करतो आणि सर्वांना परत विनंती करतो ज्ञानेश्वर